नमस्कार मैत्रिणींनो, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुहाना चकली भाजणीचा रिव्ह्यू आणि रेसिपी। बरं हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे बरं का। मी स्वखर्चाने ही भाजणी आणली आहे आणि त्याच्या चकल्या कशा झाल्या हे तुमच्याशी प्रामाणिकपणे शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो, हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर ही आहे सुहानाची चकली भाजणी। रेडीमेड चकल्यांचं पीठ आहे। अर्धा किलोचं हे पॅक आहे, ज्याची किंमत आहे 150 रुपये। ह्या पिठामध्ये तिखट, हळद, मीठ किंवा मसाले हे आधीच ॲड असतं। आपल्याला ह्याच्यात बाकी काही टाकायची गरज पडत नाही। फक्त आपल्याला ह्याच्यात तेल आणि पाणी ॲड करायचं, पीठ मळायचं आणि चकल्या तयार। चला आता ह्या चकल्या कशा बनवायच्या हे पाहू। आता ह्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे मोहन। तर आता 45 ml तेल आपण इथे घेतलेलं आहे। ह्यामध्ये काय काय किती प्रमाणात टाकायचं ह्याचे सगळे डिटेल्स त्या पॅकच्या मागे दिलेल्या आहेत। त्याच्यात तुम्हाला रेसिपीसुद्धा दिलेली असते, तर ते वाचून तुम्ही ही चकल्या बनवू शकतात। चला आता इथे 45 ml तेल घेतलं, कडकडीत गरम करायचं। त्यानंतर हे तेल या पिठावरती टाकायचं, म्हणजे भाजणीचं जे पीठ आहे त्यावरती टाकलं। तर आता तेल कडकडीत गरम आहे, त्यामुळे चमच्यानेच एकजीव करायचं बरं का। उगाच हाताला नको चटके बसायला, अजून दिवाळीचं बरंच फराळ बनवायचं आहे। तर चला आता तेल कोमट झालं, त्यानंतर हाताने हे अगदी व्यवस्थित पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं। सगळ्या पिठाला हे लागलं पाहिजे। आणि हो, हे एकजीव करताना ना एवढा सुगंध येत होता, म्हणून सांगू, खरंच खूप छान सुगंध येत होता। तर आता हे बघा छान एकजीव झालं। आता आपल्याला पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे, पण पाणीसुद्धा गरम वापरायचं। अगदी कोमट किंवा थंड वापरू नका, हाताला सहन होईल एवढं तापमानाचं पाणी वापरायचं। तर इथे थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं। किती पाणी वापरायचं हे सुद्धा पॅकवरती मागे दिलेलं आहे, पण तरीसुद्धा मी सजेस्ट करेल की थोडं थोडं पाणी वापरा आपल्याला आपल्या अंदाजाने। कारण तिथे जे पाण्याचा अंदाज दिलेला आहे तेवढं जर आपण एकदम वापरलं तर कधीकधी हे जे पीठ आहे ते थोडंसं सैल होऊ शकतं। तर त्यामुळे आपल्याला आपल्या अंदाजाने इथे पाण्याचा वापर करा आणि थोडंसं घट्ट मळण्याऐवजी थोडं सॉफ्ट असं मळा, म्हणजे चकल्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित करता येतात। चला पीठ मळून झालं, 10 मिनटं झाकून ठेवलं। 10 मिनटांनी पीठ थोडंसं सेट होतं, म्हणजे थोडंसं मुरतं। आता लगेच आपण ह्याच्या चकल्या बनवायला घेऊ। तर सगळ्यात आधी इथे मी चकलीचा सोऱ्या घेतला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं। ह्या सोऱ्याची एक गंमत तुम्हाला सांगते। याची जी खरी चकलीचा जो साचा आहे ना, तर तो हरवलेला आहे। म्हणून मग मी काय केलं, माझ्याकडे एक स्टीलचा दुसरा सोऱ्या आहे, त्याची अटॅचमेंट याला जोडली आहे, पण ती अटॅचमेंट होती छोटी। तर तिला ॲडजस्ट करण्यासाठी एक प्लास्टिकचं झाकण होतं, तर त्याला कापलं ह्या सोऱ्याच्या मापाचं, त्याच्यामध्ये मोठं होल केलं आणि त्या होलमध्ये ती जी स्टीलची अटॅचमेंट होती ती बसवली। परत जुगाड करून हा सोऱ्या आता परत वापरायला उपयोगात येतोय। बघू आता याची नवीन अटॅचमेंट मला आणायची आहे। आता याच्यात मावेल एवढं पीठ भरायचं, पण दाबून भरायचं बरं का। त्याच्यामध्ये जे आपण एअर बबल म्हणतो तसे असायला नको। छान दाबून पीठ भरलं। आता चकल्या पाडून घेऊ। तर ह्या चकल्या करताना ताटापासून सोऱ्या जवळ धरायचा, म्हणजे या चकल्या व्यवस्थित पाडता येतील। नाहीतर जर आपण खूप वरती सोऱ्या धरला ना तर ह्या चकल्या तुटतात। पाडतानाच या चकल्या बऱ्याचदा तुटतात आणि भरपूर जणांना हा प्रॉब्लेम येतो। दरवर्षी मला त्या कमेंट असतात। तर आता हे बघा, ताटापासून मी थोडंसं हे जवळ धरलेलं आहे सोऱ्या, आणि मग आता ह्या चकल्या मी पाडून घेते। पीठसुद्धा थोडं सैल पाहिजे, नाहीतर मग खूप घट्ट पीठ असेल ना तरी ह्या चकल्या तुटतात। अजून एक गोष्ट, ही चकली करताना खूप मोठ्या चकल्या बनवायच्या भानगडीत पडायचं नाही। छोट्या छोट्या चकल्या बनवायच्या, म्हणजे 2 किंवा 3 वेडे असतील ना एवढ्याच चकल्या बनवायच्या। मोठी चकली बनवायला गेलो ना आपण की तरीसुद्धा ही चकली तुटते। काटे हिला खूप सुंदर येतात, पण तरीसुद्धा ही चकली बनवताना तुटते। तर त्यामुळे छोट्या छोट्या चकल्या बनवा। चकली बनवून झाली, आता हिला तळायला घेऊ। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली। आता त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल टाकून घ्यायचं। चकल्या तळताना थोडं जास्तच तेल वापरावं लागतं, तेव्हा या चकल्या व्यवस्थित तळल्या जातात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कढई किंवा जे भांड्यात तुम्ही चकल्या तळणार असाल ते सुद्धा थोडंसं पसरट घ्या, म्हणजे चकल्या व्यवस्थित तळता येतील। आता या ताटामध्ये चकल्या काढलेल्या होत्या, त्या अशा उलटण्याच्या साहाय्याने तेलामध्ये सोडून घ्यायच्या। तेल व्यवस्थित गरम पाहिजे, कडकडीत गरम करायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची। आता ह्या चकल्या अशा प्रकारे मी या तेलामध्ये टाकून घेते, पण टाकताना सुद्धा एखाद दुसरी चकली
ती थोडीशी वाकडी होतेच, म्हणजे उलटण्याने जरी टाकली तरीसुद्धा काही ना काही होतंच, म्हणजे बऱ्याचदा असतं असं. पण ठीक आहे, एखाद दुसरी चकली आपण समजू शकतो. आता मध्यम गॅसवरती ह्याच्या चकल्या आहेत ना, हे छान तळून घ्यायच्या. ह्या चकल्या आता तळल्या गेल्या हे कसं समजायचं? सुरुवातीला आपण चकल्या टाकल्या, खूप जास्त बुडबुडे आले, त्यानंतर आपोआप चकली एखाद मिनटात वरती येते, तेलावरती तरंगायला लागते. त्यानंतर तिला पलटायची, आलटून पलटून छान तळायची आणि बुडबुडे कमी झाले ना की ही चकली तळून झाली असं समजायचं. आता ह्या चकल्या आपण काढून घेऊ. आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ते उलटण्याने टाकताना ती चकली बऱ्याचदा वाकडी होऊ शकते किंवा तुटू शकते. तर त्यामुळे आमच्या आईंनी मला ही एक ट्रिक सांगितली आहे की कागदाचे छोटे छोटे तुकडे करायचे, त्यावरती चकली टाकायची, म्हणजे ती एकसारखी आकारात पण तयार होते. आणि तेलामध्ये सोडताना हे बघा, असं कागदात धरूनच असं हळूच तेलात सोडायचं, म्हणजे ही चकलीसुद्धा तुटत नाही, आपल्या हाताला चटके वगैरे बसत नाही आणि छान चकल्या तयार होतात. तर आता ह्या सगळ्याच चकल्या मी बनवून घेतल्या, तळून घेतल्या. अर्धा किलो पिठामध्ये मोठ्या आकाराच्या जवळपास 40 ते 45 चकल्या तयार झाल्या. आणि जर तुम्ही थोड्या मध्यम आकाराच्या चकल्या बनवत असाल तर 50 ते 55 चकल्या ह्याच्यात तयार होतात. आता ह्या चकल्या कशा झाल्या हे तुम्हाला सांगते. दिसायला ह्या छान काटेदार आहेत, चवीलासुद्धा अतिशय छान आहेत. फक्त ह्याचा एकच ड्रॉबॅक आहे. तर आता ही जी सुहाणा चकली भाजणीची चकली आहे तर ती खूप जास्त कुरकुरीत होत नाही, म्हणजे ही थोड्या प्रमाणामध्ये ही थोडी कडक असते. त्यानंतर ही चकली डब्यात भरताना पूर्णपणे थंड झाल्यावरच भरायची, नाहीतर मग दुसऱ्या दिवशी ती मऊ पडू शकते. तर त्यामुळे तिला आधी बाहेर व्यवस्थित थंड करायचं, त्यानंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवायची. बाकी ही चकली तुम्ही बनवून पाहू शकता. चव हिची अगदी उत्तम आहे, म्हणजे तिखट मिठाचं जे प्रमाण आहे ते खूप छान ह्याच्यामध्ये आहे. त्यानंतर काटे ह्या चकलीला चांगले येतात, फक्त ही थोडीशी कडक होते. मी अगदी असं म्हणत नाही की ती अगदीच कडक होते म्हणजे, पण कुरकुरीत नाही होत, थोडीशी खुसखुशीत आणि कडक अशी असते. तर चला, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेलच तर मग पटकन लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.